हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस प्लस जीके मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात आता बीकॉम फर्स्ट सेम सेमिस्टर सेकंड एनईपी ऍडव्हान्स अकाउंटन्सी डेप्रिशिएशन अकाउंट पश्चिमक किती बेटा 3 पश्चिमक किती 3. तर बघा एक्झाम्पल नंबर आता 4 बघत आपण. एक्झाम्पल नंबर किती बघणार आहे बेटा 4. बीबीए कोणता बेटा बीबीए म्हणजे बीबीए ला सेकंड सेमिस्टर आणि बीकॉम ला सुद्धा सेकंड सेमिस्टर. तर सेकंड सेमिस्टर वाल्यांना हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि बीबीए ला सुद्धा हा सिलेबस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे गणित बघत आहे डेप्रिशिएशनचं, तर या गणितामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती गणित सुद्धा दिसत असेलच. तर गणितामध्ये बघा आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, तो काढून घ्या आणि तो रिराईट करा. तुम्ही लिहून घ्या. लिहिल्यानंतर बेटा बघा आता राम परचेस ऑफ मशिनरी वर्थ रुपीज 1,50,000. त्या व्यक्तीनं 1,50,000ची 1,50,000 ची मशिनरी ही काय केलेली आहे, परचेस केलेली आहे. उसने 1,50,000 एक मशीनरी परचेस की. उसके बाद में इंस्टॉलेशन चार्जेस विल बी द पेड 10,000. आता आपण समजा फॅन परचेस केला असेल किंवा मग कोणती मशिनरी परचेस केली असेल, आपल्या घरी आणल्यानंतर ती लावण्यासाठी आपल्याला वेगळा खर्च येत असतो बेटा. काय येत असतो खर्च, म्हणजे त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस असं म्हणतात. त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस असं म्हणतात. म्हणजे ते ऍड करत असतो आपण, त्याच्यामध्ये काय करत असतो ती आपण ऍड करतो. म्हणजे ती मशिनरी आपल्याला ची प्राइस झालेली आहे 1,60,000. बोरिंग, तुमच्या इथं पाण्याची मोटर असेल, ती पाण्याची मोटर तुम्ही आणल्यानंतर तिला फिटिंग करता. काय करत असता, फिटिंग. पाण्याची टाकी आहे, तुम्ही पाईपलाईन लावताय, ती फिटिंग करण्यासाठी आपल्याला काय येत असतो, वेगळा चार्जेस येत असतो. अशा अनेक मशिनरी, वायफाय आहे की नाही, तुम्ही वायफाय तुमच्या घरावरती लावत असताना तुमच्या फॅमिलीसाठी अगर तुम्ही तो कनेक्ट करत असाल, तर ते कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय येत असतो, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च लागत असतो. त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस असं म्हणतात. तर इन्स्टॉलेशन चार्जेस विल बी द 10,000. बघा आता 1 जानेवारी 2015 म्हणजे 1 जानेवारी 2015ला त्यांनी ती परचेस केलेली आहे 5 जानेवारीला. आता कसं आहे बेटा, हे तुम्हाला गणितामध्ये तुम्हाला समजण्यासाठी दिलेली असते. तारखा आता ह्या अनेक चेंज होत असतात जेव्हा तुम्ही म्हणजे प्रॅक्टिकली गणित करसा, आपलं प्रॅक्टिकली कुठे जॉब वगैरे करसान त्यावेळेस अकाउंटमध्ये. त्यानंतर अँड डेप्रिशिएशन, इथं रेट दाखवलेले बेटा डेप्रिशिएशन, इथं स्पेलिंग नाही बसली, इथं लिहिला डेप्रिशिएशन विल बी चार्ज ऍट द रेट 10%. किती पर्सेंट, 10% पर ॲनम. म्हणजे दरवर्षी त्याला 10% पर ॲनम प्रमाणे आपल्याला काय लागत आहे, एक्सपेन्स डेप्रिशिएशन आहे. त्यानंतर आता त्यांनी काय सांगितलं बघा, लक्ष द्यायचं. बाय स्टेट लाईन मेथड म्हणजेच फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. आता स्टेट लाईन मेथड, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड हा एकच शब्द आहे. पेपरमध्ये तुम्हाला स्टेट लाईन मेथड येणार किंवा मग इन्स्टॉलेशन चार्जेस मेथड येणार, फिक्स लाईन मेथड सुद्धा येणार. तर तुम्ही म्हणसाल की सरांनी आपल्याला शिकवलेली नाहीये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला शिकवलेलेच आहे. आता मेथड द अकाउंट विल बी क्लोज ऑन एव्हरी 31 डिसेंबर 2015 म्हणजे 31 डिसेंबर 2015 हे वर्षाचं काय त्याचं एंडिंग आहे. तर आता आपण गणित बघूया. त्यांनी सोडायला काय सांगितलं, प्रिपेअर अ मशिनरी अकाउंट अँड जनरल एंट्रीज फॉर द फर्स्ट 3 इयर. म्हणजे पहिल्या 3 वर्षाच्या आपल्याला एंट्री सुद्धा सांगितल्या आणि गणित सुद्धा सांगितलं. म्हणजे याच्यात फक्त मशिनरी अकाउंट आहे, डेप्रिशिएशन अकाउंट तयार करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. बघा आता आपण पहिल्या सुरुवातीला मशिनरी अकाउंट तयार करूया. मग कधी परचेस केलेली आहे त्या व्यक्तीने, तर 1 जानेवारी 2015 टू बँक अकाउंट. ती मशिनरी कितीला परचेस केली त्यांनी, 1,50,000 प्लस 10,000. त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस जो आला असेल ते ऍड करायचा. काय करायचा बेटा, तो ऍड करायचा म्हणजे ऍडिशनल करायची. काय करायची, ती ऍडिशनल करायची. मग त्याचे ऍडिशनल केल्यानंतर 1,60,000. 1 लाख किती, 60,000. म्हणजेच ती मशिनरी आपल्याला झालेली आहे 1,60,000 ला. आणि वर्ष एंडिंग कधी आहे, 31 डिसेंबर 2015. बाय काय लिहित असता इथं, डेप्रिशिएशन अकाउंट बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलन्स कोणतं बॅलन्स, सी आणि डी. बघा आता 1,60,000. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा. आणि तुम्हाला अगर लाईव्ह याचे सुद्धा जॉईन करायचे असतील तर लाईव्ह याचे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, काहीच हरकत नाही. बघा 1,60,000. 1,60,000. आता या 1,60,000 वरती किती पर्सेंट सांगितलं त्यांनी आपल्याला, 10%. किती पर्सेंट सांगितलेलं बेटा, हे 10%. बघा 10%. मग 10% 1,60,000 वरती 10% किती येते, 16,000 येणार आहे की नाही. तुम्हाला वाटल्यास दाखवून देतो मी. 1,60,000 इंटू 10, इथं पर्सेंटेजची नाव बघा, 16,000 16,000 आहे ना. 16,000 इथं दाखवायचं तुम्हाला 16,000.
या अमाऊंट मधून ही अमाऊंट काय करायची आहे तुम्हाला, ती मायनस करायची. म्हणजे 1,60,000 मधून ती अमाऊंट काय करायची आहे, मायनस. बघा 1,60,000 आहे की नाही, 1,60,000 हे मायनस 16,000. ओके, 1,44,000. 1,00,000 किती, 44,000. हे 1,44,000. तर पहिल्या वर्षी जे असतात, पहिल्या वर्षीच्या 3 एंट्र्या होतात. आता तुम्हाला लक्ष ठेवणं जरुरी आहे. 60,000 वरती आपल्याला डेप्रिशिएशनची एंट्री करावं लागेल. फर्स्ट नंबर, पहिली बँकेची पहिली इन्स्टॉलेशनची 1,60,000 ची, नंतर 1,60,000 ची. बघा सेकंड, आता दुसरं, 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स. आता काय दाखवसान बेटा, बॅलन्स बी आणि डी 1,44,000. सध्या त्यांनी आपल्याला स्टेट लाईन मेथड सांगितलेली असल्यामुळे तुम्हाला 3 वर्ष एकच दाखवायचे आहे. आणि याच्यामध्ये अलग सुद्धा असतं, म्हणजे वेगवेगळे सुद्धा दिलेले असतात. बाय डेप्रिशिएशन अकाउंट 16,000. तुम्ही स्पेलिंग पूर्ण लिहून घ्यायचं आता. बाय बॅलन्स सी आणि डी, सी आणि डी. बघा इथं सुद्धा 1,44,000. याचं 1,44,000 मायनस करायची. काय करायचं ते, मायनस 60,000. ते येणार आहे 1,28,000. 1,00,000 किती येणार बेटा, 28,000. म्हणजे 1,44,000 16,000 मायनस केले. अरे पिंट्या, 1,44,000 मधून 16,000 काय केलेलं आपण, मायनस केलेलं आहे. आता ती अमाऊंट पुन्हा इकडे खाली उतरूया. 1 जानेवारी 2017, तिसऱ्या वर्षी, थर्ड इयरला त्यांनी काय सांगितलं, तर द फर्स्ट 3 इयर. आता इयर दिलेलं नाही म्हणून सांगितलं द फर्स्ट 3 इयर, म्हणून 3 वर्षासाठी दाखवा. फर्स्ट 3 इयरला दाखवायचे आपल्याला. आणि एंट्र्या 3, पहिल्या वर्षीचे 3, मग 2, मग 2. म्हणजे अशा एकूण किती एंट्री होणार आहेत तुमच्या, 4 आणि बेकोबेमच्या 6, 6 आणि 1 6 अशा एंट्री होतील तुमच्या. बघा आता 2 बॅलन्स बी आणि डी, बी आणि डी 1,28,000. 1,28,000 31 डिसेंबर 2017 बाय. मशिनरी अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण मशिनरी अकाउंट ओपन करणार नाही. पेपरमध्ये तुम्हाला जे सांगितलं तेवढंच तुम्हाला सोडवावं लागेल. इथं येणार 16,000. सध्या आपली कोणती मेथड चालू आहे, स्टेट लाईन मेथड, म्हणजे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड चालू आहे आपली. 1,28,000 येणार आहे, म्हणून ती अमाऊंट आपण पोचली 1,28,000. ओके, बघा आता इथं लिहायचं 1,28,000. आता 1,28,000 मधून ती अमाऊंट मायनस करा, म्हणजे 16,000 मायनस करायचे. 1,28,000 मायनस 16,000. हे मायनस केलं म्हणजे 1,12,000. 1,00,000 किती आले आपले, 12,000. बघा हे 1,12,000 दिसतात ना. बघा नाही दिसल्यास हाय मोबाईल तुमच्या सेटिंग मध्ये जायचं, म्हणजे हाय क्वालिटी करायचे, दाखवायचं त्याच्यामध्ये, आणि झूम केलं तरी तुम्हाला ते दिसेल. आणि थर्ड इयर, आता इथं दाखवायचं 4th इयरला 1 जानेवारी 2018. सर गणित संपलं, हो, फक्त तुम्हाला बॅलन्स ते नेक्स्ट इयरला दाखवणे आवश्यक असते. 1,12,000. ओके, आणि आता इथे हे काय करायचं तुम्हाला, ते क्लोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो, आणि कमेंट सुद्धा करत जा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलीच पाहिजे, म्हणजे मलाही माहिती पडेल की माझ्या विद्यार्थ्यांना गणित काय होत आहे, आवडत आहे आणि समजत आहेत मेन. आणि हे झालेलं आपलं आता डेप्रिशिएशन अकाउंट. आता यानंतर आपण काय सोडवणार, जनरल एंट्रीज. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. आता आपण जनरल एंट्रीची आखणी करून घेतलेली आहे. जनरल एंट्री इन द जनरल बुक्स ऑफ राम कंपनी. कोणती कंपनी, राम. तर राम या व्यक्तीनं काय केलेलं आहे, डेट पर्टिक्युलर अमाऊंट आपण जनरल एंट्रीची आखणी केलेली आहे. तर प्रिपेअर आहे मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट झालेलं आहे तुमचं. जनरल एंट्रीज, त्यांनी जनरल एंट्रीज अगर तुम्हाला विचारलं तर फर्स्ट 3 इयर डेप्रिशिएशन सुद्धा आपण दाखवलेलं आहे. पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन किती दाखवलं होतं बेटा, 16 इयर. दुसऱ्या वर्षी डेप्रिशिएशन किती दाखवलं, 16 इयर. सॉरी 16 इयर नाही, 16,000. बोलण्यात माझं झालं 16,000. दरवर्षी आपण डेप्रिशिएशन 16,000 दाखवलेला आहे. प्रत्येक वर्षी मायनस केलं होतं डेप्रिशिएशन. तुमच्याकडे आता गणित आहेच, तुम्ही लिहिलेलंच असेल, मला तरी असं वाटते. आणि गणित मी सांगताना तुम्हाला समजत असेल हे मला असं वाटतं. बघा आता त्यानंतर आता आपण सगळ्यात फर्स्ट नंबरची एंट्री दाखवूया. तर फर्स्ट नंबरची जी एंट्री असते, बाय मशिनरी अकाउंट
डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट आहे की नाही. बिंग त्या दिवशी आहे की नाही. मशिनरी परचेस म्हणजे या दिवशी तुम्ही काय केली होती, हे मशिनरी परचेस केली होती. कितीला परचेस केली बेटा तुम्ही ते 1,60,000 1,50,000 ला परचेस केली, परंतु त्याचा इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे संपूर्ण धरून काय झालेला तुमचा तो 1,60,000. हे फर्स्ट नंबरची एंट्री दाखवायची. ज्यावेळेस तुम्ही मशिनरी जी काही परचेस केलेली असेल त्या मशिनरी सुद्धा एक एंट्री होणार. सेकंड, आता बघा प्रत्येक जे एंट्री आहे ही 31 एंडिंगला दाखवायची. एंडिंगची डेट, जी डेट दिलेली असेल तुम्हाला त्या एंडिंगच्या डेटला तुम्हाला ती काय करावं लागेल, मेन्शन करावं लागेल. आपण ती मेन्शन करूया 31 डिसेंबर 2015. म्हणजे विल बी चार्ज. त्याचा डिप्रिशिएशन किती लावला होता बेटा आपण, 16,000. किती लावलेला होता, 16,000. पहिल्या वर्षीचा जो डिप्रिशिएशन होता तो आपला. तर बाय डिप्रिशिएशन डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. बिंग जे दाखवायचं आहे तुम्हाला, बिंग डेप्रिसिएशन चार्जेस फॉर द फर्स्ट इयर किंवा तुम्ही इथं 2015 असं सुद्धा लिहू शकता. पहिल्या वर्षीचं जे दाखवलेलं आहे इथे दाखवलं तुम्ही 16,000. आता तुम्ही जेव्हा डेप्रिशिएशन अकाउंट तयार करत असता, काय तयार करत असता, डेप्रिशिएशन अकाउंट, त्या प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट बाजूला लिहितो आपण. कुठे लिहित असतो, क्रेडिटला, त्या बाजूने. आणि या बाजूने डेप्रिशिएशन म्हणजे मशिनरी अकाउंट, त्या बाजूने तुम्हाला दाखवावं लागते. तर इथं 31 डिसेंबर 2015 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, बाय प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट. बिंग, याचं जे बिंग असेल म्हणजे प्रॉफिट लॉसचं, ते डेप्रिशिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट लॉस अकाउंट असं दाखवलं तरी चालते. डेप्रिशिएशन हे ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 16,000 किंवा पिरियड सुद्धा लिहित असतात. इथं क्रिएट सुद्धा लिहित असतात. आपण सेकंड याच्यात क्रिएट दाखवू. झाले तुमचे 3 म्हणजे फर्स्ट पासून. त्यानंतर बघा आता 31 डिसेंबर 2016 बाय पुन्हा हीच बाय डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. बिंग डेप्रिशिएशन चार्जेस फॉर कोणतं इयर, सेकंड इयर किंवा डेप्रिशिएशन चार्जेस 2016 है ना, 2016 इयर. ओके, हे एवढं काय करायचं क्लोज. किंवा फॉर सेकंड इयर किंवा फॉर 31 डिसेंबर 2016 म्हणजे सेकंड इयर. ओके, त्यानंतर 31 डिसेंबर 2016 बघा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, बाय प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. काय होणार बेटा, क्रेडिट. काहीच नाही, इंटरेस्ट सेम राहतील, फक्त अमाऊंट बी चेंज होणार. संपूर्ण एंट्री काय राहतात तुमच्या, त्या सेम राहतात. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये जे दाखवलेलं आपण बिंग हे चार्जेस दाखवलं ना. बिंग कोणती एंट्री आता ही आपली बिंग डेप्रिशिएशन. ओके, बिंग डेप्रिशिएशन कॅरीड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं दाखवायचं आहे तुम्हाला 16,000. जागा नाही आहे खाली, त्याच्यामुळे मग मी इथं संपूर्ण हे केलं. आणि हे काय करायचं बेटा तुम्हाला, ते सॉरी हे चुकलं आपलं. इथं क्लोज करायचं नाही,
हे फक्त तुमची हे जे पर्टिक्युलरची जी अमाऊंट आहे तेवढाच क्लोज करावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं गणित एक्झाम्पल संपूर्ण समाप्त होईल त्यावेळेस तुम्हाला ते दाखवणे आवश्यक आहे. बघा आता आपण काय करूया, आता सेकंड पेज आहे, समजा हे माझं सेकंड पेज आहे, तर सेकंड पेजवरती सुद्धा तुम्हाला फक्त अशा उभ्याच 2 रेषा दाखवाव्या लागतात, म्हणजे त्यांची आखणी करावी लागते उभ्या, आडव्यामध्ये आखणी करायची नाही. 31 डिसेंबर, आता इथं 31 डिसेंबर बघा, हे 31 डिसेंबर 2017 बाय कॉपी पेस्ट एंट्री काहीच नाही, एंट्री एकदम सोपी आहे. अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट 16,000 शॉर्टकट लिहित आहे, तुम्हाला समजलेलंच असेल. ह्याच एंट्र्या कॉपी पेस्ट इथं लिहायच्या आहे. बिंग डेप्रिशिएशन चार्जेस फॉर थर्ड इयर किंवा फॉर 31 डिसेंबर 2017 इयर असं लिहिलं तरी चालते. त्यानंतर 31 डिसेंबर 2017. आता प्रॉफिट लॉसची जी दिलेले आपण, तर प्रॉफिट लॉस मध्ये सगळ्यात शेवटी बाय प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट आहे की नाही, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बाय प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट 16,000. किती बेटा, 16,000 16,000 आहे की नाही. मी इथं बिंग दाखवायचं, डेप्रिशिएशन कॅरीड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आणि आता करायचं हे तुम्हाला पूर्ण क्लोज. आता काय करायचं बेटा, पूर्ण क्लोज. बघा मी पुढच्या याच्यावरती दाखवलेला तुम्हाला, म्हणजे अगर पेपरमध्ये तुमचा फर्स्ट पेजवरती हे गणित आलेलं असेल, एंट्री आलेल्या असतील, तर त्यानंतर तुम्हाला इथं वरती एक आडवी रेष मारायची आवश्यकता नाही. अगर तुम्ही ते दाखवली तर तुम्हाला याच एंट्रीला मार्क मिळतील, या एंट्रीला मार्क मिळणार नाही. एवढा पूर्ण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बघा कळला बेटा, व्हिडिओ स्क्रीनशॉट काढला, अभ्यास करत जा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.